चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत महिलांच्या राजकीय प्रतिनिधित्वाचा मुद्दा उपस्थित केला। काँग्रेसने 350 महिलांना खासदार होण्यापासून थांबवलं असा आरोप त्यांनी केला। महिलांना राजकारणात अधिक संधी मिळाव्यात यासाठी विविध उपक्रम राबवले जात असताना काँग्रेसची भूमिका विरोधाभासी असल्याचेही त्यांनी म्हटले। त्यांच्या या वक्तव्यानंतर महिला आरक्षण आणि राजकीय प्रतिनिधित्वाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे। राज्यातील आणि राष्ट्रीय राजकारणात या विधानाची मोठ्या प्रमाणात चर्चा होत असून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत। मला वाटतं की काँग्रेसने जी काही महिला विरोधी भूमिका घेतली आहे, काँग्रेसने ज्या पद्धतीने 350 महिला खासदारांना संसदेमध्ये येण्यापासून थांबवला आहे, मला वाटतं तोही एक राग अनेक खासदाराच्या आमदाराच्या मनात आहे आणि त्याच्यावरही काही निर्णय होतात आहे की 350 महिलांना खासदार होण्यापासून काँग्रेसने थांबवलं। जर डिलिमिटेशन झालं असतं, महिला बिल पुन्हा मंजूर झालं असतं तर 350 महिला एका महाराष्ट्रामध्ये 142 महिला आमदार झाल्या असत्या। मला वाटतं हाही थोडा असंतोष खासदारामध्ये आहे।